नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। सरकारसोबतची शेतकऱ्यांची चर्चा ही निष्फळ ठरली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मागच्या 2 दिवसांपासून आंदोलन केलं जाते। शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ठाण मांडून बसलेले आहेत। रात्रीच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेरच ते जेवण करतायत। तिथं चूल या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। दरम्यान 2 वेळा बैठक झाली होती, सरकारसोबत चर्चा झाली होती, पण ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्यांच्या मागण्यांविषयी काही तोडगा निघणार का ते बघावं लागेल। तर मोठ्या संख्येने वृद्ध शेतकरी, तरुण शेतकरी, महिला शेतकरी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल, मागील 3 दिवसांपासून हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेले आहेत। सध्याचे या आंदोलनाचे काय अपडेट्स आहेत? पुढे शेतकरी काय करणार आहेत? नक्कीच खरं तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। हे जे शेतकरी आहेत ते आपल्या मागण्यांसाठी अद्यापही ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच त्यांनी चूल पेटवलेली आहे। रात्रीचं जेवण असेल, झोपणं असेल, सगळे या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करतायत। या सगळ्या संदर्भात खरं तर मागण्यांसाठी त्यांची जी आहे ती सरकारसोबत बैठक देखील झालेली होती, मात्र ती बैठक निष्फळ ठरलेली आहे। 2 बैठका झाल्या। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी JP गावित आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे खरं तर आंदोलन होतंय। काल सरकारसोबत तुमची बैठक झाली, काय बैठकीत तोडगा निघाला? खरं तर तोडगा निघालेलाच नाही, मात्र कुठं या सगळ्या मागण्यांसंदर्भात कुठं सरकारसोबत तुमचा अडलेला आहे? त्याच्यामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या बहुतेक संबंधित आहेत। 1-2 मागण्या इकडे तिकडे दुसऱ्या आहेत, परंतु बहुतेक मागण्या सरकारच्या बरोबर ज्या आम्ही ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कांद्याच्या उत्पादनाचा प्रश्न आहे आणि कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे। आमची मागणी आहे की 2000 कांद्याला हमी भाव द्यावा आणि त्याचबरोबर कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि शेतकऱ्याला त्याचा कांदा कुठेही विकता आला पाहिजे आणि त्याची किंमत त्याला मिळाली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी जी आमची आहे ती जो काही वन हक्काचा कायदा 2006 ला केंद्र सरकारने पास केला, त्या कायद्याची काटेकोरपणे आणि कायद्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रकारची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी जी आहे की शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज हे माफ झालं पाहिजे, 24 तास शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे आणि वीज बिल सुद्धा जी बोगस वीज बिल येतात ती वीज बिल माफ झाली पाहिजे। सगळ्या मागण्यांसंदर्भात सरकारसोबत चर्चा झाली, मात्र या मागण्यांचं आता पुढे काय झालं? कारण काही महिन्यांपूर्वी देखील असाच पायी लॉंग मोर्चा तुम्ही तर शहापूर पर्यंत काढलेला होता। या मागण्या असतील किंवा या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय का? सकारात्मक नाही म्हणून तर आम्ही त्या मागण्या फिसकटल्या असं तिथंच आम्ही जाहीर केलं आणि आम्ही परत त्यांना कल्पना दिली, आमचा मोर्चा उठणार नाही, सरकारला काय करायचे ते करू द्या, परंतु आम्ही अजून आमच्या आंदोलनाला धार लावू, तीव्र करू, अशा प्रकारचे आम्ही तिथं त्या मंत्री बसले होते त्या मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं। महेश, गावितांचा मुद्दा लक्षात आला आहे, त्यांच्या मागण्या लक्षात आल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।